काय म्हणत आहे की आमच्या घराच्या तुळ्या गंध सरूच्या आहेत आणि गंध सरू जो आहे, सरूचं झाड हे कबरेजवळ लावलं जायचं आणि गंधक जे आहे ते प्रेताला लावलं जायचं. ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस त्याला गंधरस दिलेला होता. त्याचा जन्म आणि त्याचं मरण, गंधसरू आणि सरू या दोघांमध्ये माझं जीवन सरलं पाहिजे. त्याचं जीवन आणि त्याचं मरण. अच्छा, सरू हे कबरेजवळ लावलं जायचं, ख्रिस्ताच्या मरणाचं प्रतीक आहे. आणि गंधरस त्याच्या जन्माच्या वेळेस जे दिलेलं होतं की जीवन आणि मरण हे मला प्रिय असावं. सरू म्हणजे लिक्विड आहे का? सरूचं झाड. पुढे तो म्हणतो, मी शारोनाचे कुंकुम आहे, मी खोऱ्यातले भुई कमळ आहे. हे तिचं वाक्य आहे की मी शारोनचे कुंकुम पुष्प आहे. आपल्यामध्ये सिस्टर शारोन आहे. शारोन हा गुलाबांसाठी प्रसिद्ध असलेला भाग आहे. त्या ठिकाणी गुलाब पुष्प फुलतात आणि जगात अप्रतिम फुलं या शारोनच्या पठारावर येतात. आणि ती म्हणते की मी खोऱ्यातलं भुई कमळ आहे, म्हणजे मी पठारावर उगवलेली आहे. मी शोभा आणि डामडौल नाही आहे, मी भूमिकमळ आहे. मी मला वाढविणारा माझा ख्रिस्त आहे. रानातली भूकमळे तुम्ही पाहिलीत का? नाही का? ख्रिस्त म्हणतो ती तशी आहे. म्हणून ती म्हणते की मी तशी आहे. आणि तरीही पुढे तो म्हणतो, वनवृक्षांमध्ये काटेरी झुडपांमध्ये जसं भुईकमळ तशी इतर युवतींमध्ये माझी सखी. राजा म्हणतो म्हणजे इतर जे लोक आहेत, इतर ज्या युवती त्याच्या राजमहालात आहेत त्यांच्याशी जर तुलना केली तर त्या काटेरी झुडपाप्रमाणे आहेत, परंतु तू मात्र कमळाप्रमाणे आहेस. तू त्यांच्यामध्ये वेगळी आहेस. ती म्हणते वनवृक्षांमध्ये जसं सफरचंदाचं झाड तसा तरुणांमध्ये माझा वल्लभ. जसं तू मला वेगळं समजतोस ना तसा माझा वल्लभ सुद्धा वेगळा आहे. अरे राजा, मला नको रे बाबा मोहात टाकू, त्याच्या जवळपास तू येऊ शकणार नाहीस. तो त्याची स्तुती करतो आहे, ही स्वतःची स्तुती न करता, स्वतःच्या स्तुतीकडे लक्ष न देता ख्रिस्ताची स्तुती करताय. पहिल्याने मला जर कोणी म्हणालं ना की संदेश खूप छान झाला, असा काही फुगायचो ना. नंतर माझ्या वडिलांनी सांगितलं, तुझ्यातून ख्रिस्ताला आनंद मिळाला पाहिजे. आम्ही ख्रिस्ताची साक्ष द्यायला पाहिजे, माझी नाही. किंवा बऱ्याच जणांना एक सवय असते, जर सुटल्यानंतर दारात उभं राहिल्यानंतर कसा वाटला असता संदेश. जो असं विचारतो तो स्वतःच स्तुतीसाठी प्रिय असतो. जो म्हणतो प्रभूला स्तुती असो तो खरा असतो. ती म्हणते प्रभूला स्तुती असो. इतर जरी काट्या कुसळ्यांसारख्या असल्या आणि मी कमळासारखे असले तरी मला तो सफरचंदासारखा इतर वनवृक्षांमध्ये आणि त्याच्या छायेत बसून मला आनंद झाला. त्याचे फळ मला स्वादिष्ट लागले. म्हणजे कोणते फळ? काय नाव दिले तिने त्याला? सफरचंद. ती त्याला सफरचंद म्हणते आहे, सफरचंदाचं झाड.
ते सफरचंद खाऊन मला आनंद झालेला आहे. सफरचंद आजही हिब्रू संस्कृतीमध्ये कृपेचं लक्षण आहे, की परमेश्वराची जी कृपा आहे त्या कृपेने मी तृप्त झाली, की त्याचं जे प्रेम माझ्यावर आहे ते मी खाल्लेलं आहे, त्या प्रेमाचं मी सेवन केलेलं आहे आणि त्यामुळे मी तृप्त आहे. त्या वृक्षाच्या म्हणजे कोणत्या? सफरचंदाच्या त्या वृक्षाच्या छायेमध्ये मी विश्राम घेतला, म्हणजे त्याच्या कृपेचा मी विश्राम घेतला आहे. त्याला जो शब्द आहे त्याला खामाद हा शब्द आहे, खामाद. आणि खामाद म्हणजे आराम पावणं. त्याच्या कृपेमध्ये मी विश्राम पावलो. प्रभू आम्हाला त्याच्या विसाव्यामध्ये बोलावितो आहे. त्यानंतर त्याच्या छायेत बसून मला आनंद झाला, त्याचे फळ मला स्वादिष्ट लागले, म्हणजे त्याची कृपा मला स्वादिष्ट लागली. संत पाऊल म्हणतो, त्याने मला सांगितलं माझी कृपा तुला पुरेशी. या ठिकाणी शुलेमकरी तेच म्हणते की त्याची कृपा ती खाऊन मी तृप्त आहे. त्याने मला आपल्या पानगृहात आणले, त्याने माझवर प्रेम ध्वजा फडकविली. पानगृह स्वागत कक्ष, ज्या ठिकाणी पाहुण्यांना स्वागत केलं जातं, खानपान दिलं जातं, त्या ठिकाणी. आणि ती म्हणते की त्याने मजवर प्रेम ध्वजा फडकवली, म्हणून तो मला प्रिय आहे. प्रेम ध्वज आमचं स्लोगन, आमचं ब्रीद वाक्य. बायबलमध्ये ध्वज न म्हणता फलक म्हटलेला आहे. बॅनर्स हा शब्द आहे इंग्लिशमध्ये. आणि बॅनर आम्ही त्या ठिकाणी लावतो ज्या ठिकाणी आमची वस्ती असते, तिथे तो बॅनर असतो. प्रकाशपूर सोसायटी, तारकपूर सोसायटी बॅनर, तसं त्याच्या बॅनर खाली मी आहे. मी त्याच्या बॅनर खाली राहते आहे. आणि त्याने प्रेम ध्वजा मजवर फडकवली आहे. ध्वज विजयाचं चिन्ह, उच्चतम चिन्ह, उंचावरील ठिकाण, हा काल्वरीवर क्रॉस आहे. आमेन म्हणाल ना? किती प्रेम ध्वजा माझ्यासाठी फडकली त्या काल्वरीवर. त्यांनी माझ्यावर इतकी प्रीती केली की ती विजयाचं जे चिन्ह आहे ते माझ्यासाठी फडफडत आहे. तो विजय मी साजरा करत आहे. त्याच्या त्या कुसाखाली मी आलेली आहे. मनुकांची पोळी देऊन माझ्या जीवाला आराम द्या, सफरचंद खाऊन मला हुशारी येऊ द्या. मनुकांची पोळी ही आजारी व्यक्तीला दिली जायची. आणि पवित्र शास्त्रात स्वागतापर सुद्धा पुष्कळदा दाविदाला नाबलच्या स्त्रीने मनुक्यांच्या पोळ्या दिल्या होत्या, की ज्या वेळेस वाचायचं आहे, जीव वाचवायचा आहे, दुसऱ्याचं स्वागत करून त्यावेळेस मनुक्याची पोळी तिने उपयोगात आणली. ही म्हणते मला माझा जीव वाचू द्या, मला मनुक्यांची पोळी द्या, त्याच्यासाठी मला जगायचं, ख्रिस्तासाठी. आणि पुढे काय म्हणते की सफरचंद खाऊन मला हुशारी येऊ द्या, म्हणजे त्याची कृपा, त्याच्या कृपेने मला हुशारी येऊ द्या. मी प्रेम ज्वराने पीडित झाली आहे, मला त्याच्या प्रेमाने वेळ लावलेला आहे. आणि तो इतरांपेक्षा वेगळा आहे. ती म्हणते वनवृक्षांपेक्षा तो वेगळा आहे, त्याची जोड कुणालाही येणार
नाही. त्याच्या कृपेची, त्याच्या प्रीतिध्वजेची जोड कुणालाही येणार नाही. त्यानंतर हे जे पानगृह आहे, हे पानगृह म्हणजे स्वागत करून जवळ बोलावणं. ख्रिस्त आम्हाला त्याच्या मेजावर बोलावितो. त्याला आमची सहभागिता पाहिजे. ती म्हणते की त्याने मला पानगृहात आणलं. माझी लायकी नसताना दावीद म्हणतो, प्रभू तू कंगालाला धुळीतून उठवून राजाच्या पंक्तीस बसवतोस. असा माझा प्रियकर आहे. त्यानंतर आराम द्या यासाठी जो शब्द आहे तो आहे रोफाद. र रवीचा रो, फ फणसाचा, फाद द दौतीचा रोफाद. रोफाद म्हणजे संजीवित करा किंवा क्षमता वाढवा. सलाईन भरा. सलाईन भरून आपण काय करतो? क्षमता वाढवतो, त्याच्यामध्ये जीवन टाकतो. म्हणजे मला अधिक क्षमतेचं व्हायचं आहे. ही माझी असूया असावी की परमेश्वराने मला अधिक दानांनी भरावं. केवळ संदेश देण्याचीच प्रभूने माझ्याजवळ कला ठेवू नये, तर आदरासाठी प्रार्थना, त्यांच्या भेटी, गरिबांना मदत, सैतानी बंधनं तोडणं, ही क्षमता माझी वाढीव. राफाद ही प्रार्थना आपलीही असावी. पुढे आम्ही आत्मिक पुरवठ्यांची प्रभूला विनंती करावी. ती म्हणते की मी पीडित आहे, मी प्रेम ज्वराने पीडित आहे. तिने तिचं निदान केलेलं आहे. ताप आलाय हे सांगायला डॉक्टरची गरज नाही पडत. हातपाय दुखतात हे सांगायला डॉक्टरची गरज नाही पडत. मळमळ होते हे सांगायला डॉक्टरची गरज पडत नाही. जे होतंय ते ती जाणते आहे, अनुभवते आहे आणि त्यावर ती म्हणते की उपचार करा. आणि उपचार काय आहे की मला मनुके द्या आणि सफरचंद द्या, मला कृपा द्या आणि प्रेम द्या, मला शरणागती द्या. त्या मनुक्यांनी मी प्रभूला शरण जाणारे आहे. पुढे पहा 6व्या वचनामध्ये, त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे, त्याचा उजवा हात मला आलिंगित आहे. या ठिकाणी बरेच जण या वचनावर थोडेसे गडबडतात की त्या प्रियकराने तिला मिठी मारलेली आहे की काय. आपण पाहिलं की हे तिचं स्वप्न आहे, ही तिची अपेक्षा आहे, हे तिचं उद्दिष्ट आहे. हा अनुभव ती घेत नाही, हा अनुभव यावा यासाठी ती धडपडते आहे. मी सध्या स्वर्गात नाही, स्वर्गात जाण्यासाठी मला धडपडायचंय. तुम्ही स्वर्गात असण्याचा अनुभव घेताय का? तुमच्या प्रार्थनांमधून, तुमच्या लेकरांशी बोलताना, तुमच्या पत्नीशी बोलताना, संदेश देताना मी स्वर्गात आहे असा अनुभव मला यायला पाहिजे. स्वर्गात नसलो तरी तो अनुभव ती घेते आहे. आणि ती म्हणते की त्याच्या बाहूंचा मला आधार आहे. म्हणजे संरक्षणापेक्षा तिला प्रीती अपेक्षित आहे. बलाचा तिला आधार नको आहे, तर बाहूंचा आधार पाहिजे आहे. अपेक्षा करा. या ठिकाणी ती अपेक्षा करत आहे. अनुवाद याचा 33वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की सनातन बाहूंचा तुला आधार आहे. त्या सनातन बाहूंचा मला आधार असावा. आणि हा जो हात आहे, डावा आणि उजवा, त्या दोन्ही हाताने तो तिला आधार देतो आहे. आम्ही आमचे हात प्रभूच्या हाती द्यायला पाहिजे आहे. पुढे ती म्हणते
की यरूशलेमच्या कन्यांनो, तुम्हाला वनातील मृगींची हरिणींची शपथ घालून सांगते, माझ्या प्रेमानंदाला व्यत्यय आणू नका, विघ्न आणू नका. तो राहील तितका वेळ राहू द्या. तो राहील तितका वेळ त्याला राहू द्या. त्याला व्यत्यय आणू नका, त्याला डिवचू नका. ख्रिस्ता असंच का 10 प्रार्थना केल्या तरी उत्तर नाही, हे बोलू नका. त्याला त्याचं कार्य करू द्या. माझ्या प्रियकराला त्याच्या पद्धतीने कार्य करू द्या. त्याला डिवचू नका, त्याला व्यत्यय आणू नका. त्याला त्याचं कार्य त्याच्या पद्धतीने करू द्या. ज्या स्थितीत मी आहे त्या स्थितीत राहायला मी खंबीर आहे. मला त्या स्थितीत टिकून राहण्यास हे ख्रिस्ता सहाय्य कर. यरूशलेमच्या कन्यांनो, तुम्ही गप्प राहा. जग पुष्कळदा म्हणतं, इतकं तुम्ही प्रार्थना करता, इतकी सेवा करता, परंतु तुमची गरिबी काय हटत नाही. अरे वेड्यांनो, जो ख्रिस्ताचा असतो ना त्याच्यासारखा जगात कोण श्रीमंत नसतो. ते जगिक दृष्टीने आपलं मोजमाप करतात. ख्रिस्त गुणात्मक पद्धतीने आमचं मोजमाप, की माझ्यामध्ये ते गुण आहेत आणि मी श्रीमंत आहे, मला त्याच्या सनातन भावांचा आधार आहे, मी उतावीळ होणार नाही. बरेच जण प्रार्थना करतात, प्रभो आजपर्यंत प्रार्थना केली, आजच्या रात्री शेवटची प्रार्थना करतो, इथून पुढे मी प्रार्थना करणार नाही. बरेच जण मला सांगतात, सर आम्ही अशी प्रार्थना केली, कंटाळलो, किती दिवस झाले प्रार्थना करतो. आम्ही परमेश्वराला शेवटची संधी देतो, की जी त्याने आम्हाला द्यायला पाहिजे. वास्तविक इतकं हे मनोरम पुस्तक आहे गीत्र. मन लावून वाचा, कोणत्याही प्रकारचा संकोच नाही, पावित्र्याने भरलेलं हे पुस्तक आहे. पुढे हा माझा वल्लभाचा शब्द पहा, तो डोंगरांवरून उड्या टाकीत टेकड्यांवरून दौडत येत आहे. पहा, हा माझ्या वल्लभाचा शब्द. राजा बोलतो आहे, यरूशलेमच्या कन्या बोलत आहेत, वेगवेगळे मोह तिला घालण्यात येत आहेत, तिची स्तुती होते आहे. तिचं लक्ष कुठं? वल्लभाच्या कडे. त्याचा शब्द त्याच्या कानावर येतो. ट्युशनला माझ्या मिसेसकडे लहान लहान लेकरं यायची आणि इतका गोंधळ ट्युशन सुटल्यानंतर एकमेकाला मारणं, ओरबाडणं आणि मग मेरी डॅडी आहे. आम्हालाही कळत नव्हतं कसं काय. आम्ही म्हणायचो कसं काय, हॉर्न मजा ना. प्रत्येक लेकरू ज्याच्या त्याच्या गाडीचा हॉर्न अचूक, कितीही गोंधळ असो, कितीही गोंधळ असो, कितीही स्तुती असो, कितीही संकटे असो, माझे कान माझ्या वल्लभाच्या हातीकडे. ती म्हणती, पहा माझ्या वल्लभाचा शब्द, तो टेकड्यांवरून धावत येत आहे. म्हणजे टेकड्यांनी त्याला अडचण होणार नाही. थोड्या वेळापूर्वी ती वल्लभाला शोधत आहे. आता तिला वल्लभाचा आवाज ऐकू आलेला आहे, त्याची साध तिला आलेली आहे आणि तो पर्वतांवरून उडी मारतो. म्हणजे याचा अर्थ त्याला काहीही अशक्य नाही. माझ्याजवळ येण्यास, माझा स्वीकार करण्यास, असला कितीही मोठा पतित तो, तरी देव कमी आम्ही. हा तो अनुभव ती घेत आहे की प्रभू, या मोह जाळात मी फसलेली आहे. हा राजा माझ्या पुढं, या त्याच्या बाकीच्या कन्या नुसती भणभण लावलेली आहे, पण तू
माझा ताबा. यशया म्हणतो माझ्या कानी मंदवाणी आहे, माझ्या कानी मंदवाणी आली. हा जो शब्द आहे तो शब्द आहे, त्याचा शब्द माझ्या कानी आलेला आहे. लेकरू शाळेमध्ये वाट पाहत असतो, आई वडील घेऊन जायला येतील म्हणून. टीचर जवळ त्याला समजवीत असते आणि तो म्हणतो आवाज आला. कसला? कसली वाट पाहत असतो तो? मला घेऊन कधी जातील हे प्रभू, तू कधी येशील, कधी मला घेऊन जाशील. आय एम वेटिंग. प्रभू ये, तुझी हाक माझ्या कानी येऊ दे, तो कर्णा माझ्या कानी पडू दे, मी तयार आहे. हे गीत रत्नाचं पुस्तक आज आम्हाला शिकवित आहे. तो हरिणी सारखा आहे. 42व्या स्तोत्रात आपण पाहतो की हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे परमेश्वरा माझा जीव तुझ्यासाठी लुलपते. आता या ठिकाणी ही हरिणी नाहीये, तो हरिणी आहे, नाही का? म्हणजे त्याचा जीव सुद्धा आमच्यासाठी लुलपतो. कोणत्याही जीवाचा नाश होण्यात परमेश्वराला आनंद वाटत नाही. वचन म्हणतात त्याला सुद्धा आमची ओढ लागलेली आहे. त्याला ओढ नसते तर त्याने हाकच मारली नसते. प्रभू दूर जातो, परंतु आवाक्याच्या बाहेर जात नाही. क्रिकेटला जी बाउंड्री लाईन मारलेली असते ना, ती तुमची क्षमता पाहून मारलेली असते की किती लांब गेला तर तिथून चेंडू इथपर्यंत येईल किंवा इथून चेंडू तुम्ही तितका लांब फेकू शकता. प्रभू आम्हाभोवती त्याच्या प्रीतीची बाउंड्री आखतो. पुढे पहा, माझा वल्लभ हरिणीसारखा, मृगीच्या पाडसासारखा आहे. पहा, तो आमच्या भिंती मागे उभा आहे, तो खिडकीतून डोकावीत आहे, तो झरोक्यातून पाहत आहे. झरोका, खिडकी हे आस असण्याचे लक्षण आहे. आस लागणं मनाला की खिडकीतून तो पाहत आहे की याचा प्रतिसाद काय. मी थोडा दूर चालू होतो. झरोक्यातून तो पाहत आहे म्हणजे त्याचं प्रेम माझ्यावर आहे, माझं प्रेम तो पाहत आहे. आणि तो भिंतीच्या मागे उभा आहे. भिंत ही जगापासून आम्हाला वेगळं करते. आमच्या भोवती या भिंत आहे, आम्ही इतर लोकांपासून वेगळे आहोत. मी माझ्या वल्लभासाठी वेगळी झालेली आहे. तो भिंतीच्या पलीकडे आहे, तो भिंतीच्या आत यावा अशी तिची इच्छा आहे की आम्ही एकाच भिंतीमध्ये तिथे मला विसावा, म्हणजे तो रोफा लाभेल. आणि तो काय करतोय भिंतीच्या मागे? काय करतोय? वाचा, उभा आहे. प्रभू तिष्ठत उभा आहे, बसलेला नाहीये. प्रभू भिंतीला टेकूनही उभा नाहीये, उभा आहे तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत. तो दूर नाही, परंतु त्याला तुम्ही प्रत्यक्ष पाहायला पाहिजे. आता तो भिंतीच्या पाठीमागे आहे, तुम्हाला चावून लागते, परंतु जेव्हा प्रत्यक्ष भेट होईल तेव्हा तो तुम्हाला स्पष्ट दिसेल. करंथीकराच्या पत्रात, पहिल्या पत्रात 13व्या अध्यायात 12व्या वचनामध्ये संत पाऊल म्हणतो, सध्या आम्हाला आरशात अंधुक दिसतो, परंतु जेव्हा प्रत्यक्ष भेट होईल तेव्हा स्पष्टपणे आम्ही त्याला पाहू. जेव्हा तुम्ही भिंतीच्या पलीकडे जाल तेव्हा तो तुम्हाला स्पष्टपणे दिसेल, त्याचा अनुभव तुम्हाला येईल. मी त्याला पूर्णपणे ओळखीन. ख्रिस्ताला पूर्णपणे ओळखण्याची आस मला लागली पाहिजे. लिहून घ्या आणि नोट्स वाचताना जेव्हा या ओळीजवळ या तेव्हा 1 मिनिट थांबा आणि विचारा, मला ख्रिस्ताला भेटण्याची आस लागली आहे.
त्या सेमिनार मध्ये मी होते त्यावेळेस हे वाक्य सांगितलं, मोठ्या अक्षरात लिहा की मला ख्रिस्ताला भेटण्याची आस लागली पाहिजे. झरोका आणि खिडकी त्याचे दोन नेत्र आहेत, त्याच्यातून तो पाहत आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो त्याचे नेत्र मला अहोरात्र निहाळतात. प्रभूची नजर आमच्यावर आहे, त्याला सुद्धा आमच्याकडं यायचं आहे, कारण तो सर्व ठिकाणी आहे. 139व्या स्तोत्रामध्ये आपण पाहतो की समुद्राच्या तळाशी गेलो तरी तिथे तू आहेस, पंख लावून आकाशाच्या पलीकडे गेलो तरीही तू तिथे आहेस, पर्वतांच्या पलीकडे गेलो तरी हे प्रभू तू तिथे आहेस. तो सर्वत्र आहे, तो तुमच्यापासून दूर नाही. प्रभू मला दिसतो, भासतो, परंतु जाण्यामध्ये अडथळे येतात. पुष्कळदा लेकरांना आई वडीलच चर्चला पाठवतात. लेकरांची इच्छा असते, राहू दे राहू दे, आज काय सुट्टी तुला एकच मिळेल. ती जी आस आहे ती पूर्ण होऊ द्या, कारण तो बोलावीत आहे. आता यापूर्वी ती शोध घेत होती, तू कोठे आहेस हा शोध होता. आता त्याचा आवाज आलेला आहे, तुम्हाला कळलं आहे तो कुठे, आता त्याच्याकडे जा. आजपर्यंत तुम्हाला गीतरत्नाचं पुस्तक समजत नव्हतं, आता समजायला लागलंय, ते समजून घ्या. आपण उगाचच या ठिकाणी आलेलो नाही आणि आजपर्यंत आलेलो नाही. God has purpose to gather his people together because he wants to be present in you. आणि केवळ तुमच्या संख्येमध्ये नाही तर तुमच्या हृदयात त्याला उपस्थित राहायचं असतं. म्हणून तो तुम्हाला इथे आणतो. मग तिकडे पाऊस असो किंवा काय असो, प्रभूला तुमची गरज आहे आणि तुम्हाला प्रभूची गरज असावी. त्यानंतर पहिल्याने आम्ही वचनाने त्याला अनुभवतो आणि नंतर आम्ही त्याला आत्म्याने अनुभवतो. पहिला शोध जो होता तो प्रभू तू कुठे आहेस, या मंडळीत त्याने वचन शोध होते वचनाने, परंतु एकदा मिळाला की मग आत्म्याने. पहिल्याने वचनाने शोधा, आत्म्याने तो तुम्हाला मिळेल. जगाच्या मोहातून बाहेर पडा, कारण पुढे तो काय म्हणतो पहा, माझा वल्लभ मला म्हणाला, माझी प्रिये, माझी सुंदरी, उठ चल. तो तुम्हाला उठवतो आहे, तो तुम्हाला बोलावतो आहे. या जगातून, त्या राजमहालातून बाहेर, त्या राजाच्या मोहातून तू बाहेर पड. प्रभूने मग त्याला म्हटलं, माझ्या मागे त्या मोहजालातून, त्या पैशातून तसेच टाकून उठला. शिष्यांना म्हणाला माझ्या मागे या. त्यांनी जाळी टाकली, त्यांच्या पित्याला सुद्धा सोडलं, त्यांच्या नावा सोडल्या आणि तो त्याच्या मागे गेला. त्याच्या मागे जायला आम्ही सदैव तयार असावे. त्याच्यानंतर 11वं वचन पहा, हिवाळा गेला आहे, पाऊस संपून गेला आहे. हिवाळा, थंडपणा, मनाचा गारटलेला जो थंडपणा होता तो झटकून द्यायचा आहे. दुसरं म्हणजे हिवाळा म्हणजे शुष्कपणा, सगळी पानझड होते, तो गेलाय. आता तुम्हाला प्रभू कळालाय. त्या शुलेम करणीला आता प्रभू कळालाय. तिला आता राजा आणि राजवाडा आणि त्यांनी दिलेले गोफ आणि केदारचे पळण तिला नकोशे वाटताय. ते तिला हिवाळ्यासारखे बाजूला. माझा वल्लभ मला पाहिजे आहे. आणि पाऊस संपून गेलाय.
सकाळी ढग आले होते. ढग गेल्यानंतर, पाऊस थांबल्यानंतर कसं वाटलं बरं? प्रामाणिकपणे सांग. आता मी जाऊ शकेल. हा आनंद. आमच्या भोवती काळजीचे ढग येतात, विजा कडकडतात. ती म्हणते हिवाळा संपून गेला, माग्यातला शुष्कपणा, पानझड सगळी संपलेली आहे, पावसाळा सुद्धा संपलेला आहे. पृथ्वीवर फुले दिसू लागली आहेत, पक्षी गाऊ लागण्याचा समय आला आहे. आमच्या प्रांतात ओल्याचा शब्द ऐकू येत आहे. फुले आली आहेत, वसंत ऋतू आला आहे. शुष्कपणा जाऊन आता झाडांवर फुलोरा आला आहे, आणि फुलोरा आला म्हणजे फळं येणार. माझ्यामध्ये ख्रिस्ताला फलप्राप्तीची लक्षणे उदयास येऊ लागलेली आहेत. याचा मला आनंद आहे, या राजवाड्याचा आणि राजाचा आणि त्याने दिलेला सोन्या रुपयाचा आनंद मला नाही. आणि पोल्याचा शब्द म्हणजे त्याचा घुमण्याचा आवाज. आमच्या प्रांतात पोल्याचा शब्द ऐकू येत आहे. पोला त्याच वेळेस घुमतो जेव्हा त्याला घरट बांधायचं असतं. इतर वेळेस पोला घुमत नाही. पारवा कबूतर कधीही घुमतात, परंतु पोल्याचं एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा त्याला घर बांधायचं असतं त्यावेळेसच तो घुमतो. प्रभू, मला तुझ्या काही घरट बांधायचंय. आमच्या प्रांतात पोल्याचा आवाज ऐकू येतोय. मला प्रभूच्या ठाई निवास करण्याची उत्सुकता लागलेली आहे. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितलंय, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की परमेश्वराच्या मंदिरी माझे आयुष्यभर वस्ती व्हावी, म्हणजे त्याचे मनोहर रूप मी पाहत राहीन आणि त्याची स्तुती. हे घट्ट मला बांधायचं आहे. ही आस त्या शुलेमकर्णीला लागलेली आहे. त्यानंतर 13व वचन, अंजिराची हिरवी फळे लाल होऊ लागली आहे, द्राक्षीस फुलोरा येऊन सुगंध सुटला आहे. माझे प्रिय, माझे सुंदरी, उठ चल ये. हा त्याचा प्रतिसाद की होय तू जे म्हणते ते बरोबर आहे. लोक वचन ऐकायला तयार झालेले आहेत. निष्ठुर लोक, त्यांचं परिवर्तन होत आहे. आपल्या श्रमाला फळ येत आहे. आता घरी बसू नकोस. आता सुवार्ता सांगायला मागे हटू नकोस. उठ आणि चल. आता परिस्थिती कशी आहे? अनुकूल आहे. कारण फुलोरा येणं, सुगंध येणं, अंजीर लाल होणं, हे सगळे पुरावे तुम्हाला डोळ्यात देखत दिसत असताना तुम्ही ऋतू बदलला असं कसं होऊ शकणार? निश्चितच म्हणणार, देव तुम्हाला त्याच्या कृपेचे पुरावे देतो. गिदोनाने पुरावा मागितला, देवाने दिला. अब्राहमाने पुरावा मागितला, देवाने दिला. देव तुम्हाला पुरावे देतो. तो तुम्हाला जी अनुकूल स्थिती आहे ती करतो, परंतु तुम्ही उठा आणि जा. अंजिराची हिरवी फळे लाल झालेली आहेत. लोक आता त्याची वाणी ऐकतील. योहानाचा 10वा अध्याय 5वं वचन, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील. ती इतराच्या मागे जाणार नाहीत. ती राजाच्या मागे जाणार नाही. शुलेमकरी माझी आहे, मंडळी माझी आहे, ती माझी वधू आहे. ख्रिस्त म्हणतो, हे इस्रायला, तुला मी माझी वाग्दत्त वधू केलेली आहे. माझं तुझ्यावर प्रेम. ती त्याला सोडणार नाही, तो तिला सोडणार नाही. पुढे 14वं वचन, माझे कपोते खडकाच्या कपारी, कड्याच्या आळसास राहणारे,
मला तुझे मुख पाहू दे, तुझा शब्द मला ऐकू दे, कारण तुझा कंठ मधुर आहे आणि तुझे मुख रम्य आहे. तिचा वल्लभ हे म्हणत आहे. खडकांमध्ये, कड्या कपारांमध्ये तिने आश्रय घेतलेला आहे. जेव्हा तुम्हाला मंडळीमध्ये लोक स्थान देत नाहीत, तेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीतून जाता. अशा परिस्थितीत कड्या कपाऱ्यांमध्ये म्हणजे आडी अडचणींमध्ये की आश्रय पाहायचा, तंबू नाही, घर नाही, कड्या कपाऱ्यांमध्ये की जगाच्या जाचामुळे ती तिथे राहिलेली आहे. तो म्हणतो तुझे शब्द मला ऐकू दे, तुझा कंठ मधुर आहे, म्हणजे तुझ्या प्रार्थना माझ्या कानी पडू दे. प्रार्थना कर, करा प्रार्थना, अखंड नका पडू दे. तू प्रार्थना कर, तुझा शब्द मला ऐकू दे. कारण दानिएलाला सुद्धा सांगितलं की हे दानिएला, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. दूताने येऊन सांगितलं आमच्या प्रार्थना ऐकायला विलंब लागतो, परंतु त्या ऐकल्या जातात. ही आशा आहे, हे मार्गदर्शन आहे. आशेला आणि मार्गदर्शनाला फक्त प्रतिसाद, विश्वास आणि धीर पाहिजे असतो. प्रभू माझ्याकडे प्रतिसाद, विश्वास आणि धीर निर्माण करा. पुढे द्राक्षीच्या मळ्यांची नासधूस करणाऱ्या कोकरास, त्या लहान कोल्ह्यास आमच्यासाठी धरा, कारण आमच्या द्राक्षीचे मळे फुलले आहेत. खोकड फुललेल्या झाडांची नासधूस करते. आमचे दूधवाले आहेत जगताप म्हणून कापूरवाडीचे, ते म्हणतात सर जरा झाड फुलले ना की ते खोकडे येतात आणि ते उकरून टाकतात. खायचं तर नाही पण उपटून टाकायचं. वाढ होऊ द्यायची नाही देवाच्या सेवकाची, मंडळीची वाढ होऊ द्यायची नाही. सेमिनार घेतो ना, अडवणूक करा. जाऊ नका म्हणून सांगा, फार शहाणा समजतो म्हणून सांगा, भलतर सांगतो म्हणून सांगा. या गोष्टी हे खोकड करतात. झाड उपटून टाकतात, फांद्या कुरतडतात. फांद्या कुरतडल्या म्हणजे वाढ खुंटली, फूल येणार नाही, फळ येणार. चर्चला कुठेच निघाला, आज IPL ची फायनल, चल बिर्याणी माझ्याकडून एकत्र बनवा. या खोकडांना दूर करा. पुढे विशेषतः ही सूचना नवशिक्यांना आहे आणि जे घाबरतात त्यांना आहे. कारण लुकाच्या 13व्या अध्यायामध्ये ख्रिस्त हेरोदाला उद्देशून म्हणतो, त्या खोकडाला जाऊन सांगा की मला आज उद्या पुढं जायलाच पाहिजे. तो त्याला अडवत होता, आमच्या प्रांतात येऊ नये. नाही, मी प्रांतात प्रदेश करीन, आमच्या प्रांतात बोलायचं सुद्धा होते. त्या खोकडाला जाऊन सांगा तू मध्ये येऊ नको. आमच्या आड अशी बरीच खोकडे येतात, त्यांच्यावर मात करा. त्यानंतर 16वं वचन पहा. माझा वल्लभ माझा व मी त्याची, तो आपला कळप भुई कमळात चालित आहे. कळप त्याचे लोक, भुई कमळ विश्वासू. ख्रिस्त म्हणतो रानातली भुई कमळे कधी पाहिलीत का? तरीही शलमोन देखील त्याच्या काय त्याच्या काय त्याच्या वैभवाने, त्याच्या सर्व वैभवाने,
त्याच्यातल्या म्हणजे त्या भुईकमळातल्या एकासारखा सुद्धा सजला नाही. शलमोनाचं सार वैभव एका विश्वासणाऱ्या पुढं धुळी समान आहे. हे त्या शुलेमकर्णींनी जाणलेलं आणि म्हणून ती म्हणते की मला माझ्या वल्लभाचा शब्द ऐकू. आम्हाला त्या ख्रिस्ताचा शब्द ऐकू यायला पाहिजे. आम्ही ते भुईकमळ पाहिजे, आम्ही त्याच्या कळपातील पोखरे पाहिजे, आम्ही त्याच्या पूर्णातील मेंढरे पाहिजे. कारण तो आमचा मेंढपाळ आहे. तो मला शांत पाण्याजवळ नेतो, तो मला दिव्याच्या अंगणात बसवतो. त्या मेंढपाळाचं मला वेग लागलं पाहिजे. पुढे 17वं वचन, दुसऱ्या अध्यायात 17व्या वचनाला आपण आलो की शुळपेची वेळ, छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत तू फिरत राहा माझ्या वल्लभा. हरिणाप्रमाणे, मृगीच्या पारसाप्रमाणे वियोग पर्वतावर तू फिर. बऱ्याच बायबलमध्ये लिहिलेलं आहे की बाथेराच्या पर्वतावर तू फिरत राहा. तुमच्या बायबलमध्ये जर हा शब्द आलेला असेल बाथेराचा पर्वत, तर बाथेर हा हिब्रू शब्द आहे आणि बाथेरचा अर्थ होतो वियोग, तुटणं, अलिप्त असणं किंवा अलग असणं. तू फिरत राहा, तू जाऊ नकोस, प्रभूला पाठवू नका. त्याला विनंती कर, प्रभू मग जवळच राहा, जाऊ नकोस, मी येतो, मी येतो, तू जाऊ नकोस. आणि स्वतःच्याही इच्छेवर जगू नका. कडे कपाऱ्यांमध्ये आणि त्या भिंतीच्या आड जगू नका. मग मी भिंतीच्या आडच्या जीवनाला नको म्हणतो का? मी प्रभूकडे जातो का? त्याला मी आमंत्रण देतो का? कारण प्रभू म्हणतो जकया आज मला तुझ्या घरी राहायचं. तो मार्गस्थ आहे तुमच्या घराकडे यायला. प्रिया, तो तुमच्या हृदयाकडे यायला मार्गस्थ आहे. जेव्हा येईल तेव्हा तुमचं हृदय कसं असेल? पाहुणे यायचे म्हटल्यानंतर आम्ही घर किती टापटीप ठेवतो. कधी नसते इतकं टापटीप ठेवतो. ज्यावेळेस मी सांगतो ना की मी प्रार्थनेला येईल, तेव्हा घर इतकं टापटीप असतं ना, ग्लासेस वगैरे सगळे पेपर एका ठिकाणी लावलेले, कोचवरचे सगळे कवर्स बदललेले. 1-2 महिन्यांनी मी न सांगता जातो. आणि ती खरी स्थिती असते. माझी खरी स्थिती कशी आहे? मी प्रभूला फसवतोय. मी आज प्रभूला म्हणू शकतो का, प्रभू ये, हे हृदय तुझ्यासाठी उघड आहे. 2 अध्याय आपण संपवलेले आहेत. एक 5 मिनिटे तुम्ही आपसामध्ये चर्चा करा. मी थोडा विश्राम घ्या.